श्यामची आई कथा 8वी क्षमेविषयी प्रार्थना। बाहेर पिठूर चांदणे पडले होते। मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती। दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता। नदीला विश्रांती माहीतच नाही, सारखे वाहने एवढेच तिला माहीत। तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते। कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते। नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे। श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता। सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत होते। कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे। श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहे। राम त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, हो, मी आपला पाहतच आहे, असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला। प्रार्थना झाली व गोष्टीला सुरुवात झाली। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे। प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते आणि सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते। प्रत्येक चालीरीतीमध्ये संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे, तो ओळखला पाहिजे। आपल्या साऱ्या चालीरीतींमध्ये आपण लक्ष घातले पाहिजे। काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत, परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये। आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे। आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा। जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत। वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत। मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत। तशीच इतर स्तोत्र, भूपाळ्या, श्लोक शिकवीत। पहाट झाली की वडील येत आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवू लागत। आम्ही अंथरुणामध्ये गोधड्या पांघरूनच बसत असू। माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते। गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरूण असायचे। गणपतीची, गंगेची भूपाळ्या वडील शिकवी। वक्रतुंड महाकाय शांताकारं वसुदेवसुतदेव कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने कृष्णानुजा सुभद्रा देवी मने अनार्या असा येता देखे मारावे मजला अंग वक्र असे श्लोकही ते शिकवी। त्यामुळे हे श्लोक आमचे पाठ झाले होते। रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे आणि नुसते तोंडपाठ करून घेत नसत तर त्याचा अर्थही आम्हाला सांगायचे। वडील पहाटे शिकवीत तर आई सायंकाळी शिकवी। दिव्या दिव्या दीपोक्कार, काणी कुंडल मोतीहार, तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तवे मध्यान रात, आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे। दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत। त्यामुळे आम्हाला खूप उत्तेजन मिळे। गावात कुठे लग्नमुंजी, पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत आणि जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करत। अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करायला उत्तेजन मिळे। जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत, जणू ते ऋषी तर्पणच होत असे। गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असायचे। आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणायला आम्हाला लावायचे। आम्ही लगेच म्हणत असू। घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे। मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीमध्ये मी लाजत असे। माझा आवाज फारसा चांगला नव्हता आणि माझ्याकडे सभाधीटपणा नव्हता। लहानपणापासूनच मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे। मी लाजाळू पक्षी आहे, अजूनही फारसा माणसाळलेला नाही। मी लगेच वावरावर होतो। श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे, परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणायला लागायचे, तेथे गत्यंतरच नसे। त्या दिवशी गंगू आप्पा ओकांकडे समाराधना होती। त्यांचा आमचा फार गरोबा। आमच्याकडे आमंत्रण होते।
माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते, हजेरी लागलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखवले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवायला जायची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवायला गेलो. कने रांगोळ्या घातल्या होत्या, केळीची सुंदर पानं होती. मी एका अगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्याला बाहेरून फडकी बांधलेली होती. पाण्यामध्ये वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपत्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले. हर हर महादेव होऊन मंडळी जेवायला बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणायला सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालवला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या श्लोक म्हटलास का, म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार, भूषण मानले जायचे. श्याम श्लोक म्हण ना रे, तुला तर किती चांगले येतात. असं सगळ्यांनी श्यामला आग्रह धरला. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कळीत जाऊन मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही आणि एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसूक घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार आगावर सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवायला, भाज्या कसल्या गेल्या होत्या. मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्याम श्लोक म्हटलास की नाही. आता काय उत्तर देणार. एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरायला दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारलं, कोणता म्हटलास. तो म्हटलेला लोकांना आवडला का. पुन्हा मी खोटे सांगितले. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवला. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करायला, एकमेकांची उणी पाहायला, एकमेकांना मार बसवायला हा मुलांचा स्वभावच असतो. शेजारचे बंड्या बण्या वासू सारे आले व आईला म्हणाले, यशोदा काकू तुमच्या श्यामने आज श्लोक म्हटलाच नाही. सारे त्याला म्हण असे सांगत होते परंतु त्याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरुणी गगनताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला आणि मला शबासकी मिळाली. वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला. आई मला म्हणाली, श्याम मला फसवलीस, खोटे बोललास. श्लोक म्हटला म्हणून सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम केव्हा रे म्हटलास. बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल. बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकला असेल ना. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपू देणार नाही. गावातील सर्वांची बिंगी चव्हाट्यावर असणारी ती वर्तमानपत्रेच. मला आई म्हणाली, श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक आणि खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड आणि म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मूक स्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा देवाच्या पाया पड, नाहीतर येऊ देत, त्यांना सांगेन, मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. तरीही मी जागचा हल्लो नाही. मला वाटले की आई वडिलांना सांगणारच नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत. बरं मी आता तुझ्याशी बोलतच नाही. वडील रात्रीच परगावरून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठायला आले. भूपाळ्या सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम काल कोणता श्लोक म्हटलास. आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता.
माथा सुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबवले आणि ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही आणि मला मात्र खोटे देऊन सांगितले की म्हटला म्हणून. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत मला सांगितली. मी त्याला सांगत होते, देवाच्या पाया पड आणि म्हण मी पुन्हा खोटे बोलणार नाही. परंतु त्याने काही ऐकलेच नाही. वडिलांनी ऐकले आणि रागाने म्हणाले, होय का रे, उठ, उठतोस की नाही, त्या भिंतीजवळ उभा राहा, श्लोक म्हटलास का? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का सांगितलेस? 100दा तुला सांगितलं आहे की खोटे बोलू नकोस म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत म्हटले, आता नाही, मी पुन्हा खोटे बोलणार नाही. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले का नाहीस? आई बापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते, माझलाच होय तू? वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायांवर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायांवर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्य मूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावनावरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड, पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस, असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले आणि नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ए इकडे, असे ते मला म्हणाले. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार आहे, आज तर सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर का शेतावर येतोयस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाणी पण आणूया. मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश. आम्ही बापले शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणामध्ये खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवित होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. या बेढप व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. आणि म्हणूनच एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकासवी बाळ मना विभाग, फुले तरु सेवुनी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत.